नमस्कार मित्रांनो, मी आज आहे मुरुड जंजिरा या परिसरामध्ये। सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर भारतामध्येच पर्यटन क्षेत्र हे काच टाकते। तुम्ही बघताय आपल्या प्रत्येक बीचवरती ही सुंदर अशी डेव्हलपमेंट चालू आहे आणि श्रीवर्धन किंवा आपले कोकणातले बरेचसे किनारे असतील जिथे अतिशय सुंदर पद्धतीने पर्यटन क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट होताना दिसते। तर असाच एक परिसर मुरुड जंजिरा या परिसरात देखील मित्रांनो भरपूर पर्यटक असतात। हा समोर बघता मुरुडचा पूर्ण समुद्र किनारा आहे। तर ह्याच एरियामध्ये बरेचसे छान छान हॉटेल आहेत। तुम्हाला हे मागचं हॉटेल मी दाखवतो आत्ता, मुरुड मरीना म्हणून हॉटेल आहे। डायरेक्ट बीचच्या समोरच हॉटेल आहे। बऱ्याच वेळा मी इथं आल्यानंतर ह्या हॉटेलमध्येच थांबतो। तर अशा एरियामध्ये डायरेक्ट सी फेसिंग असलेलं, बीच टच असलेलं जर का तुम्हाला एखादा प्लॉट हवा असेल, एखादी जागा हवी असेल जिथे तुम्ही अशा टाईपचं सुंदर रिसॉर्ट बांधू शकता, अशी जागा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मुरुडमध्ये, डायरेक्ट समोर समुद्राच्या समोर। तर चला पहिल्यांदा जागा बघून घेऊ। मित्रांनो, ही प्रॉपर्टी आपलं गेट समोर तुम्ही बघता, हा डायरेक्ट समोर बीच आहे मुरुडचा। आणि आत्ता ही बऱ्यापैकी समोर जी डेव्हलपमेंट दिसते ते आत्ता काम चालू येते, म्हणजे हा बीच पूर्णपणे डेव्हलप होतो पर्यटनासाठी। त्या रोडला हा मुरुड जंजिराचा मेन रोड आहे, त्या रोडपासून ही आपली प्रॉपर्टी सुरू झाली। 17.5 गुंठ्याचा प्लॉट आहे। प्लॉटमध्ये छोटासा 4 बेडरूमचा बंगला आहे, जो देखील रिसॉर्ट म्हणून वापरला जातो। तर या ठिकाणी तुम्ही सुंदर असं एक हॉटेल रिसॉर्ट चालू करू शकता। भरपूर गर्दी असते ह्या एरियामध्ये। आपण पूर्ण प्लॉट पहिल्यांदा फिरून घेऊ, किमतीची आयडिया मी तुम्हाला देतो। चला तर पहिल्यांदा प्रॉपर्टी सर्व बघून घेऊ। प्लॉटमध्ये विहीर देखील आहे। मित्रांनो, ज्याला जर का रिसॉर्ट करायचं आहे ना, तर रिसॉर्टसाठी मी तुम्हाला सांगतो, फ्रंटेज भरपूर आहे दोन्ही साईडला। म्हणजे तुम्ही उजवी साईड बघा आणि डावी साईड, दोन्ही साईडला तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगतो, तुम्ही कॉटेजेस इथं करू शकता, वुडन कॉटेजेस करू शकता। मधल्या जागेमध्ये स्विमिंग पूल, गार्डन अशा बऱ्याचशा फॅसिलिटी करू शकता। किंवा आता तुम्हाला मुरुड मरीना जे हॉटेल दाखवलं मी, तशा टाईपमध्ये देखील तुम्ही 3 मजली हॉटेल इथं करू शकता। डेप्थ भरपूर आहे, मेन रोडला आहे, बीचच्या समोर आहे। फ्रंटेज माझ्या आता साधारणतः हे 100-125 फुटाचं फ्रंटेज आहे। आणि मागच्या साईडला फ्रंटेज जास्त मोठं झालं, त्या दाखवतो ही मागची भिंत जी दिसते त्या भिंतीपर्यंत आपला हा प्लॉट आहे। टोटल प्लॉट आहे 17,500 स्क्वेअर फूटचा, 17 गुंठे 17.5 गुंठे। प्लॉटमध्ये विहीर आहे, काय पाणी बऱ्यापैकी आहे। सुंदर प्लॉट आहे। किमतीची आयडिया मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किमतीची आयडिया देतोच। व्हिजिट करायची असेल तर आमचे चॅनल पार्टनर आहेत, शाहिद आहेत, रज्जाक भाई आहेत, ते तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवू शकतात। प्लॉटमध्ये बऱ्यापैकी नारळाची झाडं देखील आहेत। माझ्याकडे 40-50 नारळाची झाडं तुम्ही बघताय, पूर्ण वाढ झालेली। अशी प्रॉपर्टी सुंदर आहे। म्हणजे ह्या एरियामध्ये प्राईम लोकेशनला इतकी सुंदर प्रॉपर्टी मिळणं हे अवघड आहे। पण सध्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या आपल्या महाराष्ट्रात पर्यटनासाठी भरपूर वाव आहे। सर्वात झपाट्याने विकसित होणाऱ्या जर का कुठली सध्या इंडस्ट्री असेल तर हे पर्यटन क्षेत्र आहे।
ह्या एरियामध्ये रेडी बिझनेस आहे, कायम फुल असतं या एरियामध्ये. आता आज 26 तारीख आहे, 26, 27, 28 3 दिवस मुरुड पूर्ण पॅक आहे. तर तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल चांगली, एक फ्युचरसाठी हॉटेल टाकायचं असेल, रिसॉर्ट करायचं असेल, प्रॉपर्टी बेस्ट आहे. विजिट करा. चॅनल पार्टनरचे नंबर मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या काही प्रॉपर्टी जर का असतील कोकणातील, तुम्हाला जर काय प्रमोट करायचे असतील, माझा वरचा नंबर हा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. पुणे प्लस मार्फत तुमची प्रॉपर्टी, तुमचे प्रोजेक्ट विकण्यास आपण मदत करत असतो नॉमिनल चार्जेस घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुणे प्लस. धन्यवाद.